कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। खेड तालुक्यात सध्या चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला असून गुन्हेगारीने डोके वर काढले आहे। चोरीच्या वाढत्या घटनांमुळे तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिक दहशतीत आहेत। नुकतीच वेरळ गावात एक मोठी घरफोडी झाली, जिथे चोरट्यांनी 2 बंद घरे लक्ष्य केली। यातील एका घरातून चोरट्यांनी अत्यंत धाडसाने तिजोरी फोडून सुमारे 10,000 रुपयांची रोकड लंपास केली। या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। विशेष म्हणजे केवळ घरांनाच नव्हे तर मंदिरांनाही चोरट्यांनी सोडले नाही। गेल्या काही दिवसात अनेक मंदिरांमधील दानपेट्या, जुन्या घंटा आणि पूजेची भांडीही चोरट्यांनी लंपास केल्याच्या घटना समोर आल्या आहेत। यामुळे रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे किंवा घराला कुलूप लावून बाहेरगावी जाणे नागरिकांना कठीण झाले आहे। पोलिसांनी या वाढत्या चोरीच्या घटनांची गांभीर्याने दखल घेतली असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत। नागरिकांनी सतर्कता बाळगावी आणि संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे। शांतता आणि सुरक्षितता कायम राखण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी आता स्थानिक नागरिकांकडून होत आहे।